राज्य शासनामार्फत यावर्षी पाऊस सुद्धा कमी पडणार आहे अशी माहिती मिळत असताना पाण्याच्या वरून राजकारण करायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला होता. म्हणूनच त्यांना आज अखेर उत्तर मी दिलं नाही. पण परवा पाण्याच्या आंदोलनाच्या दिवशी पाणी हा विषय सोडून ते माझ्यावरतीच जास्त बोलले असं मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून समजलं. आता तासगावमध्ये पाणी पोचून एक दिवस ओलांडल्यानंतर तासगावला पाणी मिळावं म्हणून त्यांनी आंदोलन करणं म्हणजे त्यांचा तिथल्या सिंचन विभागाच्या बाबतीत आणि सिंचन योजनांच्या बाबतीत किती दांडगा अभ्यास आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही. किंबहुना त्यांचं आंदोलन आहे म्हणून पाणी पोचू नये म्हणून आदल्या दिवशी अधिकाऱ्यांना फोन करून पंप बंद करायला सांगणे असेल इतपतच्या गोष्टी त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण पाणी तासगावपर्यंत पोचलं आणि पाण्याचं वितरण हे टाईम टेबल आम्ही ज्या पद्धतीनं ठरवलं आहे त्या पद्धतीनं चालू आहे. आता आज आंदोलन केलं म्हणून कोयनेतनं सोडलेलं पाणी उद्या तासगावात पोचत असेल म्हणजे अधिकारी गणित घालत असताना वेगाचा गणित घालत असतील, किती पाणी येणार आहे याचा गणित घालत असतील. पण आज आंदोलन केलं म्हणून उद्या पहाटे लगेच पाणी आलं असं म्हणणं ही लोकांची दिशाभूल करण्यासारखं आहे आणि लोकांना बाळगोत समजण्याचं काम त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं टाईम टेबलप्रमाणे किंबहुना मागच्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हे पाणी मिळालं होतं. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पाणी आम्ही देऊ शकलेलो आहे. थोडासा फ्लो कमी आहे पण आम्हाला आज विरोधी पक्ष म्हणून भांडत असताना पाणी आणत असताना तिथं 2 मंत्र्यांशी भांडून एका सत्तेतल्या आमदारांशी भांडून पाणी इथंपर्यंत आणायचं आहे. तरी देखील ते पाणी इथंपर्यंत आणण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे. आता पाणी हा विषय दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या असताना त्यांनी राजकारण न करता सामंजस्य राहून लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त हा लाभ कसा मिळेल याची खात्री करणं आवश्यक आहे. लोकांची दिशाभूल करतात किंवा माझी खासदार स्टंटबाजी करतात असं म्हणायचं का? आता मागच्या वेळेला त्यांनी अर्धा तास काहीतरी कर्जमाफी व्हावी म्हणून रास्ता रोको केला होता आणि राज्यामध्ये कर्जमाफीची फसवी घोषणा झाल्यानंतर आम्ही अर्धा तास रस्ता अडवला म्हणून राज्याची कर्जमाफी झाली असं ते सगळीकडे सांगतात. अशा बहादरांवरती किती विश्वास ठेवायचा आहे तासगाव कोटे मंकाईमधल्या लोकांना माहिती आहे. साहेब काय विलिनीकरणावर बोलणार आहे? साहेब